टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पदयात्रा सुरू केलेली आहे। नागपुरातून ही पदयात्रा निघत आहे आणि ती पदयात्रा अमरावतीपर्यंत जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ही पदयात्रा जी आहे त्यामध्ये विदर्भवादी जे आहे ते सहभागी होणार आहे। एकंदर या विदर्भवाद्यांच्या पदयात्रेचा मागचा उद्देश काय हे जाणून घेण्यापर्यंत काय नेमक्या उद्देशाने तुम्ही ही यात्रा काढताय? स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ केली पाहिजे याकरता आम्ही हे नागपूरच्या विदर्भ चंडिकेपासून आज ही पदयात्रा सुरू केलेली आहे आणि 25 तारखेला अमरावती येथे पश्चिम विदर्भाचा मेळावा होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, नक्षलवाद्यांचे प्रश्न आणि याचा विदर्भाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे याच एकमात्र मागणीला घेऊन आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे। आजपर्यंत आमच्या मागणीला जे केंद्र सरकार दुजोरा देत आला, परंतु आता विदर्भाची जनता आक्रमक झाली आणि गावागावात जाऊन आम्हाला ह्या जनतेपर्यंत मेसेज द्यायचा आहे का स्वतंत्र विदर्भ राज्यच हा आमच्या जीने मरण्याचा प्रश्न आहे। म्हणून तुम्ही पदयात्रा काढलेली आहे, मात्र संख्या जर बघितली तर अगदी बोटावर मोजणे इतकी आहे। मग अशामध्ये विदर्भ वेगळं होईल का? खरं बोटावर मोजणारे लोक असले तरी हे ध्येयानं एकजूट लोक आहे आणि जे ध्येयानं जुटलेले राहते ते क्रांती करतात। हे सगळे क्रांतीवाले आहे आणि नक्कीच विदर्भ मिळणार आहे ह्या आशेने हे सगळे चाललेले आहे। जे पदयात्री चालले आहे ते समोर जाऊन तुम्हाला हजारोचा कारवा दिसणार आहे, परंतु हे आज क्रांती सुरुवात झाली। आज 13 तारीख आहे आणि 13 तारीखला तुम्हाला माहीत असेल का BJPची सरकारही पडली होती आणि आज 13 तारखेला आम्ही BJPला विरुद्ध हुंकारही भरलेली आहे। नक्कीच हे विदर्भवादी जे आहे ते आता पदयात्रा घेऊन अमरावतीकडे निघालेले आहे आणि वेगळ्या विदर्भाची मागणी करताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।